ओम शांती. आजची मुरली आहे 17/7/2025. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, श्रेष्ठ बनायचं असेल, उंच जायचं असेल तर आपण आपला रोज रजिस्टर चेक केलं पाहिजे. माझ्या कोणत्याही कर्मेंद्रियांनी मला धोका तर दिला नाही किंवा माझ्या कोणत्याही कर्मेंद्रिया मला वशमध्ये करत तर नाही. बाबा म्हणतात, सर्वात धोकेबाज इंद्रिय असेल तर ते आहे डोळे, आणि त्याच्यापासून आपल्या स्वतःची खूप खूप सावधानी केली पाहिजे. प्रश्न विचारतात, कोणती सर्वात वाईट सवय आहे आणि त्याच्यापासून वाचण्याचा उपाय काय आहे? उत्तर आहे, सर्वात वाईट सवय आहे जिभेचा स्वाद. वरती बाबा सांगतात, डोळे हे खतरनाक आहेत, धोका देणारे आहेत, आणि जीवनामध्ये सर्वात वाईट जी सवय असेल ती आहे जिभेचा स्वाद घेणं. कोणती जर एखादी गोष्ट आवडली आणि त्याच्याबद्दल जर लोभ तयार झाला तर ती व्यक्ती ती लपवून ठेवते किंवा चोरून खाते. बाबा सांगतात, लपवून ठेवणं, चोरून खाणं हे चोरीच आहे, आणि हे जर चोरीचा संस्कार आपल्यामध्ये आला तर ही माया आपल्याला कानाला, नाकाला, गळ्याला पकडून ती कधी आपल्याला फटकू शकते. यापासून वाचायचं असेल तर बाबा सांगतात, बुद्धीला नेहमी सतर्क ठेवा. कोणत्याही वाईट गोष्टीच्या आहारी तुम्ही जाऊ नका. आपल्या स्वतःला फटके लावा आणि त्याच्यापासून स्वतःला वाचवा. दुसरं बाबा सांगतात, मुलांनो, आत्मअभिमानी होऊन बसलात का? बघा, आपण ज्यावेळेस स्वतःला ज्ञानी समजतो तेव्हा सुद्धा आपल्याला कधी कधी ज्ञानाचा अभिमान येऊ शकतो, कधी योगाचा अभिमान येऊ शकतो, कधी आपल्याकडे खूप खूप गोष्टी आहे म्हणूनही अभिमान येऊ शकतो. म्हणून बाबा नेहमी आपल्याला या अवस्थेत बघू इच्छितात की मुलांनो, आत्मअभिमानी होऊन बसा. आत्माभिमानी तुमची स्टेज ही तुम्हाला लास्ट अवस्थेला खूप खूप मदत करणार आहे. बाबा म्हणतात, आता तुमच्या बुद्धीला तुम्ही इकडे तिकडे कुठेही भटकू देऊ नका, कारण तुमच्या बुद्धीला एकमेव ठिकाणा मिळालेला आहे. आता तुमच्या बुद्धीमध्ये हेच असणं गरजेचं आहे की आता आपण ह्या कलियुगी दुनियामधून सुटणार आहोत. आता आपण सतयुगी दुनियामध्ये जाऊन प्रिन्स आणि प्रिन्सेस बनणार आहोत. बघा, सतयुगाचं दृश्य डोळ्यासमोर आणा की आपल्यासाठी बाबांनी ही सोन्याची नगरी तयार केलेली आहे, आणि तिथे जाऊन मी सोन्याच्या महलामध्ये एक राजकुमार, एक राजकुमारीच्या रूपामध्ये जन्म घेत आहे. माझी पालना त्या घरामध्ये, त्या राजमहलामध्ये कशी होत आहे? दाशा माझ्या आजूबाजूला मला सांभाळ करण्यासाठी असणार आहे. माझं जे जीवन आहे ते किती सुंदर आणि किती श्रेष्ठ असणार आहे. माझ्या आत्म्यामध्ये जी पावर आहे ती पावर ह्या राज्य चालवण्यासाठी मला उपयोगाची होणार आहे. आणि तो अभ्यास, तो पुरुषार्थ बाबा आपल्याकडनं ह्या संगमयुगावर करून घेत आहे. ह्या सर्व गोष्टींचा नशा आपल्याला कधी राहू शकतो? जेव्हा आपण हुशार बनून आपण आपल्या स्वतःची चेकिंग करू शकतो, जांच करू शकतो. बाबा सांगतात की हे तुम्हाला बुद्धीमध्ये ठेवायला हवं की कोणत्याही कर्मेंद्रिया मला धोका देणार नाही, कोणत्याही कर्मेंद्रिया माझ्याकडनं उलट सुलट काम करू देणार नाही. बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्म इंद्रियांवर विजय प्राप्त करण्याची आपल्याला पुरुषार्थ करायचा, अभ्यास करायचा आहे. ही संगमयुगाची जी कमाई आहे ती खरी कमाई आहे. बाबा सांगतात की पहिला आहे पुरुषार्थ, नंतर आहे प्रारब्ध. पुरुषार्थाला महत्व द्या, प्रारब्धावर तुम्ही विसंबून राहू नका, कारण कोणती गोष्ट मेहनतीशिवाय, पुरुषार्थाशिवाय ही प्राप्त होणार नाही. बाबांच्या आठवणीमध्ये राहता राहताच आपले विकर्म विनाश होतील आणि आपली आत्मा हलकी पवित्र बनेल. जेव्हा आपली आत्मा पवित्र बनेल तेव्हा आपली आत्मा पवित्र शरीराला धारण करण्याची लायक बनेल, पात्र बनेल, आणि तरच आपली आत्मा पवित्र दुनियाच्या
मध्ये येण्यासाठी पात्र बनू शकते. बाबा सांगतात यासाठी तुम्ही अभ्यास करा की मी इथे बालक आहे, परंतु विश्वामध्ये मी मालिक बनणार आहे. हा पाठ तुम्ही या ठिकाणी कायम शिका, म्हणजे तुमची अवस्था खूप चांगली राहू शकते. बालक बनणं म्हणजे काय, तर हदच्या जीवनाला परिवर्तन करणं. बालक बनून ज्यावेळेस आपण राहतो त्यावेळेस आपण निरहंकारी होऊन राहतो, निराकारी अवस्था राहते, निर्विकारी अवस्था राहते. म्हणून बाबा सांगतात की इथे तुम्ही बालक आणि तिथे तुम्ही विश्वाचे मालक असणार आहात. आता श्री बाबांच्या घरात आपण राहतो, आपण श्री बाबांच्या प्रत्येक वस्तूचे, प्रत्येक प्रॉपर्टीचे मालिक आहोत. परंतु बाबांना आपण आपला वारिस बनवलंय का, बाबांना आपण आपला बच्चा बनवलंय का, हे सर्वप्रथम बघणं गरजेचं आहे. जर बाबांना आपण आपलं बालक बनवलं तर बाबा आपल्याला बालक बनवतात, म्हणजे बाबांचे आपण वारिस आहोत आणि हेच वारिस भविष्यामध्ये मालिक असणार आहे, भविष्याचे विश्वाचे मालिक बनणार आहेत. म्हणून ही स्मृती नेहमी आपल्याला निर्विकारी, निरअहंकारी आणि निराकारी बनवण्यासाठी मदत करेल. बाबा पुढे सांगतात प्रसन्नता ही ब्राह्मणाच्या जीवनाची पर्सनॅलिटी आहे. आता तुम्ही नेहमी प्रसन्न राहा, संतुष्ट राहा, हर्षित राहा. तुमचा चेहरा पाहिल्यानंतर अनेकांचं दुःख मिटलं पाहिजे, तुमचा चेहरा पाहिल्यानंतर अनेकांची चिंता मिटली पाहिजे. हा पुरुषार्थ तुम्हाला इथं करायचा आहे. संकल्पाची श्रेष्ठ शक्ती जमा करून तुम्ही अनेक जन्माचं भाग्य प्राप्त करू शकता. जे कार्य आज अनेक लोक पद्मापदमपती असूनही करू शकत नाही, ते कार्य तुमच्या एका संकल्पाच्या आधारे होऊ शकणार आहे. म्हणून बाबा सांगतात तुम्ही पद्मापदम भाग्यशाली आहात. तुमचा एक श्रेष्ठ संकल्प तुम्हालाही, दुनियालाही आणि विश्वालाही स्वच्छ बनवू शकतो. तसाच तुमचा एखादा निगेटिव्ह, व्यर्थ, अस्वच्छ विचार तो इतरांनाही तसाच बनवू शकेल. म्हणून तुमच्या एका संकल्पामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे की तुमच्या एका विचाराच्या आधारे संपूर्ण विश्व परिवर्तन होणार आहे. म्हणून आपल्या प्रत्येक विचारांवर लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. ओम शांती.